सांगलीमधून तुम्ही बारामतीच्या दिशेनं म्हणजे तासगाव, विटा, मायणी, फलटण या मार्गाने पुढेपर्यंत जर का तुम्ही जाताय, तुम्ही डेली अपडाऊन करताय किंवा तुम्ही हेवी व्हेकल्स वगैरे चालवताय, तुमची रूटची जर का गाडी असेल तर ही रील तुमच्यासाठी आहे. आणि स्पेशली हा ड्रायव्हर लोकांसाठी व्हिडिओ आहे. या रूटवर प्रवास करताना ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की माधवनगरच्या पुढं थोडं आल्यानंतर तिथूनपासून ते अगदी कुमटा फाट्यापर्यंत कंप्लीट रोडचं काम चालू आहे. त्याच्यामुळं एकेरी वाहतूक या रोडवरती चालू आहे. रात्रीच्या वेळेला जर का तुम्ही गाड्या चालवत असाल तर समोरूनच्या ज्या गाड्या येत आहेत त्याच्या हायबीम लाईटमुळं आपल्याला गाडी चालवताना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. काल मी प्रवास करताना हे देखील बघितलं की गाडी आपली चरीत जाण्याची देखील शक्यता आहे. म्हणजे जो काही रस्ता आपल्याला दिलेला आहे तर तिथून घसरून पुन्हा शेतात लोकांच्या गाड्या जात आहेत. तासगाव ते विटा या पॅचवरती कुठलंही आता काम चालू नाही आहे, पण रस्ता अतिशय खराब आहे. पुढं तुम्ही विट्यात आल्यानंतर विटा ते मायणी या टप्प्यात देखील काम चालू आहे. गारडी, घाणवड, नागेवाडी या गावांमध्ये देखील कामं चालू झालेली आहेत. काही ठिकाणी डायव्हर्जन देखील टाकण्यात आलेले आहेत. तर रात्रीचा स्पेशली तुम्ही जर का प्रवास करत असाल तर ही खबरदारी घेऊनच तुम्ही वाहनं चालवा. अगदी पुढं मायणीपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. मायणीपासून पुढचं मला ॲक्च्युली माहीत नाही की स्टेटस काय आहे, कमेंट करून नक्की सांगा. पण ॲटलिस्ट तुम्ही सांगली ते मायणीपर्यंत जरी प्रवास करणार असाल तर थोडंसं काळजीपूर्वक करा.